के न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वेळ। हदगाव विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर। 5 वाजेपर्यंत हदगाव विधानसभा मतदारसंघात 63.47% मतदान। हदगाव विधानसभा मतदारसंघात नोव्हेंबर 20 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघात तिरंगी वाटणारी निवडणूक प्रत्यक्ष नोव्हेंबर 20 रोजी निवडणूक सुरू होताच दुरंगीच निवडणूक झाल्याचे दिसून आले आहे। यात माधवराव पाटील जवळगावकर व बाबूराव कदम कोळीकर यांच्यात सरळ सामना होऊन अटीतटीची निवडणूक झाल्याचे हदगाव विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे। हदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत व सुरळीतपणे कोणताही मतदार केंद्रात अनुचित प्रकार घडलेला नाही। हदगाव विधानसभा मतदारसंघात खास करून शहरात मतदाराची मतदान केंद्रात यादीत नाव नसल्यामुळे मतदारापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित झाल्याचे दिसून येत आहे। विद्यमान खासदार योगेश पाटील आष्टेकर यांनी त्यांच्या मूळ गावी आष्टे येथे मतदानाचा हक्क बजावला, तसेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर तसेच बाबूराव कदम कोळीकर यांनी कोवळी येथे तर माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी येवली येथे मतदानाचा हक्क बजावला। हदगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 2,99,086 पैकी झालेले मतदान 1,89,814, त्यात महिलांनी केलेले मतदान 95,446 तर पुरुष मतदान 94,366 व इतर 2 पुरुषांपेक्षा महिलाच निघाल्या मतदान करण्यासाठी पुणे व 5च्या नंतरही काही मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा असल्याचे दिसून येत होते।